ओव्हरऑल महाराष्ट्राचा विजय जो आहे आपण पाहताय, जिथे जिथे आम्ही जिंकलोय सर्वांचेच मी आभार मानतो. पण एकंदर जे निकाल आलेत ते जसं आम्हाला किंवा तुम्हाला देखील वाटत होतं, जमिनीवर ऑन ग्राउंड वाटत होतं, तसे जसे अपेक्षित होते तसे नाही आहेत. पण त्या सगळ्या ह्याच्यावर बोलायला मला वाटतं उद्धव साहेब लवकरच प्रेसची भेट घेणार आहेत. आत्ता मी जे इथे आलो आहे तर फॉर्म घ्यायला आलेलो आहे. सगळ्यांचेच आभार मानतो, पोलिसांचे आभार मानतो, यंत्रणेचे आभार मानतो. आणि सर्टिफिकेट जे मिळाले मला ते मला वाटतं आता आहे मागे आहे, पण हेच सगळे सोबत आहेत आमच्या. मुंबईतल्या निकालाबद्दल काय सांगाल? कारण आता सगळं थोडं चालू आहे, अजून काही काही ठिकाणी फायनल निकाल येत आहेत. संजय राऊत असं म्हणाले की हे निकाल आम्ही मानायला तयार नाही. बघा, एक नक्की आहे की ह्याच्यात महाराष्ट्राने मतदान केले की ईव्हीएमनी केलं, हा एक मोठा प्रश्न आहेच. पण त्या सगळ्यावर मला वाटतं नंतर आम्ही चर्चा करूच. आता जे आहे ते आता अजून निकालाचा एक आढावा घेतोय, त्याच्यानंतर आम्ही बोलू. लोकसभेनंतर कुठेतरी एक आपण ग्राउंडला उतरायला कमी पडलो किंवा काही असं वाटतंय? नाही, मला वाटतं आपण पण पाहत असाल, हाच महाराष्ट्र ज्यांनी आम्हाला लोकसभेत आशीर्वाद दिले, हाच महाराष्ट्र ज्याच्यात आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रात एक साधारणपणे आपल्याला लाट दिसत होती. आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होते किंवा सर्वांनाच अपेक्षित होते, मला वाटत नाही तसे ते आलेले आहेत. हे मान्य करून पुढे चाललं गेल. पण ह्याच्यात प्रचार कोणी नक्की केला, ईव्हीएमने किती केला प्रचार, हे पण आपण बघायला पाहिजे. काँग्रेसचे दिग्गज नेते पडलेले आहेत, जे मुख्यमंत्री पदाचे चेहरे, अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली होती. बघा, एक आहे की ह्याच्यात नक्कीच जाणून म्हणून मी सांगितलं ना की जे अपेक्षित निकाल होते, जे आपण 100% पकडून चाललेलो किंवा जे आपल्याला वाटत होतं की लोक इथे उभे राहतील आपल्यासोबत, हा निकाल आजच्यासारखा अपेक्षित नव्हता. आणि म्हणून ह्याच्यावर थोडी चर्चा, ह्याच्यावर थोडं टेक्निकल गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं आहे. हिंदी में पूछना चाहते हैं आज के नतीजों पर क्या कहेंगे और कांग्रेचुलेशन. थैंक यू. लोकसभा चुनाव में आपने अच्छा खासा परफॉर्मेंस किया था, विधानसभा चुनाव में क्या चूक रहेगी? फिर जीतेंगे. हिंदी में